नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए रुक करते इस खास खबर की ओर। खबर डोंबिवली पूर्व से है, जहां कल्याण महानगर पालिका ने मानपाड़ा रोड पर 6 पर कार्रवाई शुरू की, जिस पर दुकानधारकों द्वारा कार्रवाई का विरोध किया गया। हालांकि केडीएमसी के सहायक आयुक्त संजय कुमावत ने कहा कि अदालत के आदेश पर कार्रवाई की जा रही है। इस संबंध में उपायुक्त केडीएमसी अवधूत तावडे ने क्या कुछ कहा, सुनिए। 78चे बांधकाम आहेत सगळे आणि 78चे बांधकाम यांनी एकाच मिनिटात लगेच अनधिकृत ठरवून हायकोर्टाची कोणती नोटीस आहे, आमच्याकडे स्टे असताना पण हे बांधकाम तोडायला उभे राहिले आणि आम्ही यांना वारंवार सांगतोय की आम्हाला स्टे कॉपी द्या, काय ऑर्डर झाली हायकोर्टाची ते द्या, तर ते द्यायला तयार नाही। रोड ऑफिसर आले, यांना आम्ही सांगतोय आम्हाला जर तुम्हाला हायकोर्टाची ऑर्डर येत आम्हाला द्या, तर ते काय द्यायला तयार नाही। ते बोलतात आम्हाला तोंडी सांगितलं म्हणजे मनमानी करून गाडीचा बिनदोस्त करायचा। आमच्या अधिकार हक्काचं काय? आमच्या असा अन्याय झाला तर आम्ही काय भूमिका घेणार? आम्हाला यांनी एकदम क्लिअर आम्हाला ऑर्डर द्यावी, हायकोर्टाची ऑर्डर आम्हाला ऑर्डर द्यावी, आम्ही ती ऑर्डर घेऊन आम्ही आमची भूमिका मांडू। 67 सालापासूनचे गाळे आहेत आणि टेम्पररी शेड आहेत। आम्ही कोणतेही बांधकाम अनधिकृत बांधकाम केलेलं नाही। वरती पत्रेच आहेत, आज पण पत्रे, काल पण पत्रे होते, तेव्हा पण पत्रे होते। यांनी अनधिकृत ठरवलं, जेव्हा ग्रामपंचायत होती तेव्हाचे गाळे हे आज अनधिकृत ठरवणार का? सर बेटे, मी इथलाच रहिवासी, आमच्या इथे गाळा आहे। तर ॲक्च्युअल आम्हाला हायकोर्टाकडनं कोणती नोटीस नाही आली। आम्ही साहेबाकडनं कंटिन्यू कुमाव साहेब आहेत त्यांच्याकडनं आम्ही कंटिन्यू नोटीस मागतो की तुम्ही नोटीस द्या आणि तुम्हाला काय फर्दर कारवाई तुम्ही ती करा, बट ते आम्हाला कारवाईसाठी म्हणजे नोटीस काही द्यायला तयार नाही। ऑलरेडी 15 तारखेला आमची कोर्टामध्ये कल्याण कोर्टामध्ये डेट आहे आणि ऑलरेडी त्याच्या रिगार्डिंग आमचा स्टे पण आहे की बांधकाम तोडू नये म्हणून। 15 तारखेची डेट झाल्यानंतर काय निर्णय होईल तो बघू म्हणून, पण त्याच्या अगोदर त्यांना घाई आहे की तोडून टाकायचं नाही। आता आम्हाला असं पण कळलं की कोर्टाने निर्णय पेटवून लावला हायकोर्टाने। आमची भूमिका एवढंच आहे की आता आमची 15 तारखेला कोर्टात तारीख आहे, त्यानुसार आम्ही कोर्टानुसार नियमानुसारच जाणार आहे। तर माझं एवढीच मागणी आहे की यांनी पण नियमानुसार वागावं। जर तुम्हाला ऑर्डर नाही काही नाही तर तुम्ही पण तेवढा आम्हाला टाइम द्या ना। आणि जर मी काय म्हणतो ऑर्डर आली तर तुम्ही आम्हाला नोटीस द्या, टाइम पिरियड द्या हे करण्यासाठी। आमचं राज कलेक्शन हा दुकान आहे, 60 इयर्स पासून आम्ही आहोत आणि आमच्याकडे स्टे पण आहे, पण हे बळजबरीने आम्हाला सांगतात की तुम्ही निघा आणि वारंवार आम्हाला त्रास देतात। आम्ही 50 इयर्सच्या मोर म्हणजे 60 जवळपास आहे, तरी आम्हाला राईट्स नाहीये का? आम्ही किती जुनेपासून आहोत, म्हणजे आमचं पूर्ण लाईफ ह्याच्यामध्ये हे झालंय, तरी हे आम्हाला काय ओळखतं नाही ना, माहिती रूल काय आहे आणि त्यांना हेही माहिती आहे की आपण काय चुकतोय, तरी ते चुकीचंच काम करताय। होतच आहे ना, आम्ही आहोत ना इकडे उभे, सकाळपासून मी उभी आहे इकडे, तुम्ही विचारा कोणालाही। खाल्लं नाही काही नाही, आम्ही ह्याच्या पाठी आहोत आणि हे आम्हाला सांगतात तुम्ही निघून कुठे जायचं, कुठे आम्हाला काय आहे का? कोण आम्हाला बघणार आहे? ज्यांच्याकडे 2-2 लोक आहेत ते कुठे जायचं? हे जाऊन बसतात त्यांच्या घरी आणि दुसऱ्यांचं काय ते बघणार आहे, ते काय करतायत का नाही, बेले की नाही ते नंतर येऊन सांगा की आम्ही एवढं केलं, तुम्ही एवढं का नाही करत? आम्ही करतो ना, उभं राहा, तुम्ही करा ना आमच्यासाठी। एवढं येतात ना तुम्ही वोटिंग घ्यायला, मग या ना, एक तरी नगरसेवक दिसतंय का इकडे आमच्यासाठी उभा आहे? सामान्य लोकांसाठी कोणी आहे का इकडे? आम्ही लेडीज इकडे बोलतोय आणि कोणी जेंट्स येत नाहीये। नगरसेवक येत आहेत का कोणी पुढेकार घ्यायला की आम्ही आहोत तुमच्या पाठी? फक्त पैसे दिले किंवा आम्ही आश्वासन दिलं तर होतं का आमचं घर चालतं का? तुम्ही विचार करा ना जरा की बाया आहेत आणि लेडीज, तरी आम्ही लढतोय आणि बाकी कोणी येत नाहीये इकडे समोर। कलेक्शन शांताराम शेट्टीगरची मी दुसरी मुलगी आहे। आज आले आहे प्रकरणात कळून आलेलं आहे की डायरेक्टली 60 वर्षापासून ही लोक इथे राहत आहेत आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आम्हाला येतोय की तुम्हाला इकडनं निघायचं, आम्ही तोडणारच, सगळं तुम्ही एम्प्टी करा। कुठल्या बेसिसवर? तुम्ही काय हायकोर्ट वरून पण काय आहे का तुमच्याकडे रिटर्न? वर्बली वरून तुम्ही करता हे सगळं, कसं चालणार? कुठे जाणार? माई लेकी आता 2 जण राहतात, एक म्हातारी आहे, मुलगी आहे, कसं सर्वाइव्ह करणार ही लोक? कोण आहेत? लहानाचे आमचे सगळे आम्ही इथे मोठे झालो, आज एकाएक तुम्ही म्हणता इकडनं निघून जा, कसं होणार? हत्या केल्यासारखी म्हणजे त्याच्यानंतर काय? त्यानंतर तुम्ही हे तोडून जातात, त्याच्यानंतर अवस्था काय आहे? कोण आहे का जबाबदारी याला? कुठे गेले नगरसेवक? मी म्हणते बाकीचे एक माणूस नाही आमच्या सोबत की बाई एक आहे एवढी लढती आहे, पण तिच्या सोबत कोण आहे का? आम्हाला तुम्ही एवढं सगळं करता, माझं एवढंच प्रार्थना आहे की या वेळेला आम्हाला सहकार्य करा, मदत करा। मी आशा सुभाष शेट्टीगर, डोंबिवलीमध्ये इकडे हा रूम नंबर आमचा आहे, हा रूम आहे। तर आम्ही इकडे 60 वर्षापासून राहतो, तर आमचा हा रूम आहे। आम्ही 60 वर्षापासून आम्हाला कधी आलं नाही की निगड नोटीस वगैरे की आम्ही काय इकडनं बाहेर जावं, आणि आता 2 दिवसांनी लगेच येतात। आमच्या घरात 2ही लेडीज आहेत, ते कशावरती हे करणार सांगा? त्यांचं कसं होणार पुढे? आम्ही लेडीज लोकांना मग काही सगळं सुविधा नाही याच्यात। त्याच्यामध्ये ह्या लोकांनी मीटर सुद्धा कापून दिलं, सगळ्यांचे मीटर कापले, कसं करणार आता?
माझं असं म्हणणं आहे की आता तुम्ही सरकार असून म्हणजे आम्हाला तुम्ही बोलतात की तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढा वगैरे आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करणार, पण आता इथे सहकार्य कुठे दिसतंय आम्हाला ते कळत नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही आम्हाला बोलतात की तुम्ही तुमचं वोट खूप महत्वाचं आहे, आम्ही वोटिंग करतो, ते आमचं राईट्स आहे, अधिकार आहे, ते आम्ही आमच्या हिशोबाने हे सगळं करतोय, पण तुम्ही आम्हाला कुठे सपोर्ट करताय, आम्हाला ते हवंय. तिसरी गोष्ट, आता इथे हा जो आमचा दुकान आहे त्याच्यामध्ये अजूनपर्यंत यांचं लीगल नोटीस आलेली नाहीये. हायकोर्ट वरून अजूनपर्यंत त्यांच्याकडून काहीही तिथून नोटीस पास झालेली नाहीये, तरी ते लोक आम्हाला धमकी देत आहेत की तुमचं दुकान तोडून टाकणार आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की जेसीबी आणून ठेवलंय, म्हणजे आम्हाला इतकं हैराण करून ठेवलं. सकाळपासून आम्ही इथे 10 वाजल्यापासून येऊन उभे आहोत आणि त्यांना काहीच पडलं नाही. ते बोलतात आमचं वैयक्तिक नाहीये, पण तुम्ही आमचं पण समजून घ्या ना. बाकी आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही लिगली हे करा, आम्ही पण लिगली तुम्हाला सपोर्ट करू. फक्त इतकं आहे, सगळ्या गोष्टी नीट व्हायला पाहिजे, बाकी काही म्हणणं नाही आहे. डोंबिवलीमध्ये काही अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केली आहे, काय बोलतात? डोंबिवली ईस्टमध्ये जी प्रभागामध्ये चेतक मनोहर सेठ यांनी 34/11/2024 ही याचिका दाखल केलेली होती. या याचिकेनुसार रिलॅक्स बार आणि इतर 3-4 जे दुकाने आहेत, रसवंतीगृह आणि दुकाने, त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात होती. तर माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार 2 एप्रिल 2025 रोजी आदेश दिले की ते तात्काळ कारवाई करण्यात यावी. त्यानुसार त्या बांधकामावर कारवाई लावलेली आहे. हे रिलॅक्स बार जे आहे इला पाटील आणि इतर दुकाने जे आहेत ते चंद्रकांत फडतरे शेट्टीगार यांची आहेत. डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल इस रिपोर्ट में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।